नमस्कार, मी चाकुरे सुंदर शिवकुमार गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग कोल्हापूर येथे इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगमध्ये सेकंड इयरमध्ये शिकत असून आम्ही एक प्रोजेक्ट बनवला आहे, तर तो मी तुम्हाला दाखवतो. हां, आमचा प्रोजेक्टचं नाव आहे पेअर मोशन डिटेक्टर यूजिंग आर्डिनो सर्किट. तर यामध्ये आम्ही काय केलं आहे, आम्ही एनर्जी एफिशियन्सीसाठी एक प्रोजेक्ट बनवला आहे. त्यामध्ये काय होतं, जर घरामध्ये कोणी जर व्यक्ती असला तरच लाईट चालू होणार ॲटोमॅटिकली, आणि जर घरातून कोणी बाहेर निघून गेला, घरी कोणीच नसेल, तर त्यानंतर लाईट ॲटोमॅटिकली स्विच ऑफ होणार. तर हे आम्ही केलं आहे यूजिंग PIR सेन्सर्स अँड आर्डिनो सर्किट. तर त्यामध्ये आम्ही पहिले काय केलं आहे, आम्ही PIR सेन्सर यूज केला आहे. PIR सेन्सर काय करतो, तो माणसातून किंवा कोणत्या पण ह्युमन बॉडीमध्ये जो मोशनमध्ये असेल त्याच्यामधून जो हीट बाहेर पडत असतो, त्याच्यामुळं जे इन्फ्रारेड तयार होत असतात, त्या इन्फ्रारेड तो PIR सेन्सर डिटेक्ट करतो आणि त्यावरून डिजिटल ॲनालॉगला कमांड देत असतो 0 आणि 1च्या लँग्वेजमध्ये. त्यामधून लाईट अपडेट होत असते. तर यामध्ये कसं केलं आहे, जसं की आता तुम्ही बघू शकता, जसा मी हात त्या सेन्सरच्या पुढे नेणार तशी ती लाईट चालू होणार, आणि जसा काही मी हात काढेन त्याच्यानंतर 3 सेकंदानंतर ती लाईट ॲटोमॅटिकली बंद होणार. त्याला आम्ही पॉवर देण्यासाठी आणि कोड देण्यासाठी लॅपटॉपचा यूज केला आहे. हा आपण लाईटीला पण डायरेक्टली यूज करू शकतो. जसं की तुम्ही बघू शकता, लाईट बंद झालेली आहे. जसं आम्ही परत त्याच्यापुढे काही हात वगैरे किंवा काही मोशन करणार, जोपर्यंत मी मोशन त्याच्यासमोर चालू ठेवणार तोपर्यंत ती लाईट चालूच राहणार, आणि जसा काही त्यापुढे मोशन संपेल त्याच्यानंतर 30 सेकंद तो सर्किट चालू असणार, आणि 3 सेकंदानंतर ॲटोमॅटिकली त्याला कमांड जाणार की तो बंद व्हायचा आहे, आणि तो बंद होणार. जसं की आता बंद झाला तो. त्यासाठी आम्ही DC मोटरची DC रिले यूज केला आहे, LED यूज केली आहे, PIR सेन्सर यूज केला आहे, आणि जम्पर वाईस यूज केलेत. हा आमचा सेकंड इयरचा मायक्रो प्रोजेक्ट आहे. थँक्यू.